आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला उद्या परत काही झालं तर बाई तुम्हाला काय होतंय आता आता तुम्हाला काही होणार नाही मास्तर. आणि हे पाकिट परत माझ्याकडे ठेवावं अशी वेळ सुद्धा येणार नाही तुमच्यावर. बघा तुम्ही. अहो ठेवा तुम्ही बाई. आणि हे पाकिट पण ठेवा जरा. ते कसलं पाकीट? तुमचं ऐकल्यावर माझंही जरा चक्र चालू झालं. म्हणलं आपणही काहीतरी थोडंफार करायला पाहिजे. समीरशी पण बोलले. थोडस आपलं सुनांसाठी सोनं थोडं केलं. पैसे ठेवले थोडे पोरांसाठी. तर ते सगळं लिहून ठेवलंय मी तुमच्यासारखं. बर बर. मग ते तुमच्याकडेच असू दे म्हटलं. माझं आधी काही झालं मी आधी गेले तर मग असू दे. तुम्हाला काय होणार आहे? मला असं बोललं का म्हणताय आणि तुम्ही असं का बोलताय परत? हो मास्तर, कसं आहे म्हातारपणाच्या फलाटावर शेवटची गाडी कधी येऊ शकते ना. कोणाची आधी येणार कसं कळणार आपल्याला. आता तसं माझं सगळं छान चाललंय. सगळं छान चाललंय बाई. मोठा मुलगा मोठी सून रिष्ट लागण्यासारखे आहेत बाई माझे. लेक आणि जावई पण त्यांच्या संसारात रमले. आकाश आणि मुक्ताचाही छान चाललाय संसार. ते फक्त ना त्या दोघांचं लेकरू बघायची इच्छा आहे बघा. होय ना? अब ती तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय तुमची गाडी काही फलाटायला लागणार नाही. नका काळजी करू तुम्ही. हे छान केलं. हो. आज खूप दिवसांनी असं संध्याकाळचं बाहेर पडलोय ना फिरायला. मस्त वाटतंय. गेले काही दिवस काकांच्या आजारपणाचं टेन्शन होतं, पण आता कसलंच टेन्शन नाहीये. मस्त छान वाटतंय एकदम. छानही वाटते आणि एक्साइटेडही वाटते. एक्साइटेड का? कारण खूप दिवस कोणाची खोडी नाही ना काढलेली. नाही नाही मुक्त नाही. प्लीज ऐक आप ऐक माझं. खूप दिवसांनी आपण एकत्र बाहेर आलो की नाही. मग आपण शांत बसूया, एकमेकांशी गप्पा मारूया. तू खोडी वगैरे काढू नकोस कोणाची. मी पण तेच म्हणते. खूप दिवसांनी बाहेर आलोय तुला. एकदा फक्त एकदा. हे नाही यार मुक्त, तू हे असं करणार असेल मी घरी चाललो म्हणजे आधीच सांगतो. एकदा फक्त एकदा. मी नको ना मुक्त, ऐक ना. खूप दिवसांनी आपण दोघं एकत्र आलो की नाही. छान निवांत टाईम. अरे अरे सॉरी जरा बघून चालत जा ना. धक्का देतात आणि फक्त सॉरी बोलून गेल्या. तसंच केलं पाहिजे तुझ्यासोबत. मिळालं. काय मिळाली? गिराईक मिळालं. नाही मुक्त जाऊ दे ना. अरे सॉरी बोलले ना त्या. चुकून त्यांनी धक्का मारला. नको ना काय करूस प्लीज. ऐक मी काहीच करणार नाहीये. कोण करणार? जे करायचंय ते तुलाच करायचंय. मी हा मी ऐक. वेळी झालीस का? लोक पकडून मारतील मला. मी नाही, मी घरी ऐक मी गेटच्या बाहेर रिक्षा घेऊन रेडी राहते. तुला काही करायचं नाही. मी जो प्लॅन सांगितलाय तिकडे जाऊन तसं करायचंय आणि लगेच येऊन तुला रिक्षात बसायचंय. प्लीज नको ना. मला नको ना यात पाडू. करतोयस मी सांगितलंयस ते की बघ नंतर मग करतो. तर तू जा. मी सांगितलंय तसं कर आणि तिकडे ही मी जाते पुढे. एकदा ऐक ना. नको ना मला. करतो. काय करायला लावते मला.
वाचव रे. अरे मित्रा, अरे मित्रा, कसा आहेस तू? हा, किती दिवसांनी भेटलो यार आपण. मित्रा खूप बरं वाटलं तुला भेटून. खरंच खूप खूप बरं वाटलं. हा दागी, मी रागवलंय तुझ्यावर. मी तुझ्यावर रागवलंय. तुझ्या लग्नाला तू मला बोलवलं नाहीस, मी रागवलंय तुझ्यावर. मला माहितीये मिनलशीच लग्न केलंस ना शेवटी. तिच्याशीच केलंस की नाही मला सांग. कशी आहे मिनल वहिनी? कुठे आहे आता? बरी आहे ना मिनल वहिनी माझी? हा, कोण मिनल? या कोण आहेत? मी यांची बायको. म्हणजे या वहिनी आहेत? तू मिनलशी लग्न नाही केलंस? अरे मग तसं सांगायचं ना मला. नमस्कार. नमस्कार वहिनी. सॉरी, मी ते चुकून मला वाटलं आणि मी नाही काय बोलणार. सॉरी, मला माफ करा. चुकून मी बोलून गेलो. मित्रा काय तू पण. दादा पाणीपुरी द्या वहिनींना, बेळपुरी. येतो भावा. सॉरी चुकलो मी. सॉरी. लोक अरे थांब ना, त्यांचं भांडण बघू दे मला. नको ना, चल ना मुक्ता यार प्लीज. मी केलं ना आता तू सांगितलंस तसं. कोणता हा? मला काय माहित कोण होता? तुला नाही माहित? आणि ही मिनल कोण? अगं ते पण नाही माहित. ते पण नाही माहित. मग तू असं का बोलला? अगं तू काय कोणाचं पण डोक्यात घेतेस? ए थांब रे. सॉरी चल ना, मारेल तो मला. चाललो बाय बाय. अगं काय तू कोणाचं पण डोक्यात घेतेस? मग तू असं का बोलला? मी त्याला ओळखतच नाही ना. आणि कोण ही मिनल? हे सारखं वहिनी वहिनी करत होता ते. अरे तो आज पहिल्यांदा मला भेटलाय आणि मला असं का बोलला मला काहीच माहित नाही. तुम्ही घरी चला, तुम्हाला 3 डिग्रीज देते. ही घ्या तुमचे भेळ. नको मला. अरे ऐक ना. अरे ऐक तर. हे यार. नाही बाई आकाशराव, हे अशा पद्धतीची कोणाची खोड काढणं काय बरोबर नाही. यावं त्या मुक्ताच्या नादाला लागून हे असं वागणं शोभतं काय तुम्हाला? माहिती हो, पण हेच मी सांगत होतो हिला, पण माझं ऐकेल तर शपथ आहे. नाही पण हे जे काही केलं तुम्ही ना ते चुकीचंच आहे, अतिशय चुकीचं आहे. तुम्ही मलाच का बोलताय? म्हणजे बोला आता, मलाच बोला. काय हिने केलं सगळं? तू केलं सगळं आणि आता बोलणी मला खावी लागताय तुझ्यामुळे. या काका, तुम्ही हिला पण बोला काय. अरे ते मला का बोलतील? मी फक्त सजेस्ट करायचं काम केलं होतं. हा, बाकी पुढची तुझी स्टोरी तूच लिहिलीस, अख्खा सिनेमा तूच बनवलास, तूच शूट केलास. तुलाच उत्साह ना. उत्साह? हा उत्साह? अगं तुझ्यासाठी केलं ना मी हे सगळं, आणि आता माझ्यावर ढकल, मोकळी हो. मुक्ता, हे काय बरोबर नाही. अगं मी याला सांगितलं त्यांनी का करावं असं तू म्हणतेस, आणि तू सांगितलंस म्हणून त्यांनी केलं असं ते म्हणताय. पण तू मुळात सांगितलंस ना आणि त्यांनी केलं ना, पण चूक तुमच्या दोघांची आहे. दोघंही कारणीभूत आहात या सगळ्या गोष्टीला. हो. काका, तर मी कसं काय कारणीभूत असेल? माझ्या खरं सांगतो, माझ्या काही ध्यानीमध्ये पण नव्हतं. मला असं काहीच करायचं नव्हतं. ही बोलली म्हणून मी केलं. नाही या बाबा, मी ह्याला असं कर असं काही सांगितलं नव्हतं. त्याच डोकं होतं, तूच केलंस. अरे म्हणजे मी नसतं केलं तरी मलाच बोलली असतीस तू तिकडे. वाईट वाटायला लागलं मला उगाच त्यांचं.
तुला सांगतो हो हो त्या नवरा बायकोचं जर का नातं तुटलं ना तर ही मुक्ता ही कारणीभूत असेल त्यासाठी. उगाच केलं. आतापर्यंत त्यांचं फार डिवोर्स पर्यंत गोष्टी गेल्या असतील. भाऊजी हे बघा, त्यांचं एकमेकांवर प्रेम असेल तर नात्यात कितीही वादळ आली तरी त्यांचं नातं टिकून राहील. शेवटी नातं टिकवायला काय लागतं? विश्वास आणि त्याही पलीकडे प्रेम. खूप जास्त प्रेम. दोघांचं एकमेकांवर प्रेम असलं की मग कोणी काही केलं तरी नातं बरकटत नाही. खरंय ग, खरंय, अगदी खरंय बाई. नातं टिकवणारा माणूस असेल ना तर नातं कधीच तुटत नाही. हा, ओवीच बघा बाई, माझ्यासारखी सासू तरी नातं टिकवून ठेवलं तिने. वा. माझ्यासारख्या माणसाला सहन केलं. प्रेम, खरंच प्रेम आहे तर नातं आहे. कळलं ना? त्यामुळे तू आता नको टेन्शन घेऊस त्यांचं. ठीक आहे. पण मी काय म्हणते, हं? उद्या आपण दुसरं काहीतरी करू. ए बाई, अरे अडवा हिला कोणीतरी अडवा. थांब बाई, थांब, बस झालं. असं दुसरं काहीतरी मी नेणारच नाही कुठे तुला. साहेब, कधी करायचं आपल्याला त्या मास्तरचं काम? मास्तरला मारायला आपल्याला काय जास्त कष्ट घ्यायला लागणार नाही. हो, एकूण त्याची तब्येत बघता आता कोणीतरी जाऊन त्याला भॉ केला ना तरी तो हार्ट अटॅकने मरून जाईल. बरोबर आहे तुला. त्याला एका फटक्यात नाही मारायचं. मरणाची भीती दाखवत दाखवत मारायचा. काय सांगतोय ना हे आई. पाऊस हो, काय चाललंय मुक्ता तुझं? हा, काय चाललंय म्हणजे? आत्ताच अंघोळ करून आले आणि सुट्टी आहे म्हणून केस धुतलेत. हा मग तुला असेल सुट्टी, मला सुट्टी असली तरी कामं करावी लागतात. बघतेस ना. अरे काय तू पाणी उडवते मुक्ता? हा लॅपटॉप आहे माझ्या हातात. इथे बटनांमध्ये पाणी गेलं, आतल्यात काहीतरी शॉर्ट सर्किट झालं आणि लॅपटॉप बंद पडला. मग कसं करायचं काम मी? कसा आहेस रे तू? तू काय हल्ली पिक्चर वगैरे बघत नाहीस का? ते म्हणजे मी काय करते, तू काय अर्थ काढतोयस? कस अनरोमॅन्टिक आहेस रे तू. बकवास आहेस एक नंबरचा. मुक्ता, काय चाललंय तुझं? मग काय, जर तुझ्यासाठी दुसरा कोणी एखादा नवरा असता ना तर बरं झालं असतं. काय म्हणालीस? दुसरा नवरा? दुसरा नवरा हवाय तुला? काका, काका, मुक्ता बघा काय बोलते. तिला दुसरा नवरा हवाय म्हणते. उगाच बाबांना कशाला सांगतोयस? मग सांग. मी असं काहीही म्हणालेले नाहीये. मी म्हणाले की दुसरा एखादा नवरा असता तर मी असं छान केसाने पाणी उडवलं म्हणून हसला असता. सो तुझ्यासारखं पाण्याची आणि प्रेमाची अलर्जी असल्यासारखं रिॲक्ट नसतं झाला. म्हणून मी म्हणाले की दुसरा नवरा असता तर. बस बस बस. दुसरा नवरा नुसतं. काय ग, झालं का ग पाणी घालून? बाबा, हा. मुक्ताताई बघा आकाशला काय सांगते.
तिला दुसरा नवरा हवाय. काय काय मुक्ता दुसरा नवरा हवाय तुला पण ते नवऱ्यालाच सांगतेस काय अहो बाबा असं काय ई आबा काही काय सांगतेस हा काय कमी आहे का तर तू आणखीन चोंबडेपणा करतेस तू तू उलट ना माझी बाजू घेतली पाहिजेस बहिणीची बाजू घेतली पाहिजे म्हणजे तुला दुसरा नवरा शोधायला मदत करायची आहे का? तुला ना बघतेस थांब आले सोडू नको तिला. आबा आबा सोडू नको तिला. पकड. नाही ते बाबा 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 हिला सांगा. नाही 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 अरे हळू पडाल सावकाश. हा बाबा हिला सांगणार नाही 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 सांग. मुक्ता नाही 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 काय चालू पोरीनो हे ताई नाही 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 अगं, मी काही नाही केलं. आबा थांब. लगेच ताई, मी काहीच नाही केलं ग. आबा अगं बाई देवा काय चाललंय ग मी काही नाही केलं. मी अगं काही नाही केलं. मी कर काय अगं काय नाही केलं. तू काय नाही केलंस. बाबांना कशाला सांगत होतीस. आबा काय ग बाई काय चाललंय यांचा दंगा सकाळी सकाळी. लहानात का क्या मुक्ता काय तुझं काय काय आरडाओरडावर न करतो नुसता. अरे मी काय नाही ही मुक्ता मस्करी करत होती उगाच माझी. समीर यातलं कुठलं टी शर्ट लाडूला घालायचं. हा की हा. काय घाल कुठलंही अर्ध्या तासात तसंही तो खराबच करणार. काय हो लहान आहे ना अजून. म्हणून तर बोलून घेतोय. मोठं झाल्यानंतर थोडंच ऐकणार आहे माझं. हा तुम्ही सांगा ना. हा घाल. हा ठीक आहे. तशी निळी पॅन्ट आहे सूट होईल. कसला आवाज मास्तर. काय काय कळत नाही मुक्ता पोरीनो आत व्हा भाऊजी ताई ताई बाहेर काय झालं. बाहेर बघा बोलले होते ना मी. भाऊजी समीर इकडे या तू. समीर आई
लप लप आई काय थांब काय झालंय लप बाबा बाबा कुठे आहेत? बाबा 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 आता बाहेर होते काय काका